गृहिणींसाठी महत्त्वाच्या 40 किचन टिप्स. टिप नंबर 1. तुपाला छान खमंग असा वास यावा यासाठी तूप कढवल्यानंतर त्यामध्ये 5-6 तुळशीची पाने टाकावी. तुळशीची पान टाकल्यामुळे तुपाला खूप छान असा खमंग वास येतो. टिप नंबर 2. गहू दळून आणताना त्यामध्ये मुठभर मेथीचे दाणे टाकल्यास हाडे मजबूत होतात. टिप नंबर 3. पीठ मळून झालं की हवाबंद डब्यात ठेवून वर थोडं तेल लावा आणि डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. पीठ जास्त वेळ नरम राहतं. टिप नंबर 4. भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास पिठाचा मोठा गोळा घाला, त्यामुळे त्याचा खारटपणा पिठात शोषला जाईल. नंतर हे पीठ काढा. टिप नंबर 5. भाजी खूप मसालेदार झाली असेल तर त्यात 1 चमचा तूप टाकून पहा. टिप नंबर 6. गरम इडली पात्रातून बाहेर काढायचे असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे, त्यामुळे इडली पात्रातून पटकन निघतील. टिप नंबर 7. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो. याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नये, श्वासाच्या नळीत जाऊ शकते. टिप नंबर 8. टोमॅटो, बीट, मुळा या गोष्टी शिळ्या झाल्या असतील तर मिठाच्या पाण्यात घालून तासभर ठेवाव्यात, छान टवटवीत होतात. टिप नंबर 9. जिरे पावडर करून ठेवावी. भाजलेले जिरे नसले तरी चालते. रोज रात्री 1 चमचा जिरे पावडर आणि 1 ग्लास पाणी असे मिक्स करावे. ते पाणी सकाळी दररोज चहाच्या आधी घ्यावे. ॲसिडिटी होत नाही, अंगातील उष्णता निघून जाते. टिप नंबर 10. संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा. विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा 3 असलेले प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो. टिप नंबर 11. किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका. टिप नंबर 12. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. टिप नंबर 13. चहाच्या मसाल्यात लवंगा घालतात. चहा खूप छान लागतो. टिप नंबर 14. पोटात मुरडा होत असेल तर बेंबीवर हिंगपूड व थोडे पाणी लावावे. टिप नंबर 15. मोड आलेल्या मटकीला जर वेगळा वास लागला असेल किंवा त्याचा एक उग्र वास येत असेल तर त्याला मीठ चोळून स्वच्छ धुवावे. यामुळे मोड आलेल्या मटकीचा वास निघून जातो. टिप नंबर 16. पावसाळ्यात साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पोरचुंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या, त्यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल. टिप नंबर 17. दुधाचे पदार्थ किंवा दूध खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे. टिप नंबर 18. पावसाळ्यात जास्त चिलटे घरी येतात तर घरी कुठे पाणी साचले असेल, ओलसर जागा असेल ती जागा पुसून कोरडी करा. धूळ बसली असेल तर ब्लोअर वापरा. फरशा पुसल्यानंतर हे पाणी लगेच बाहेर फेका. टिप नंबर 19. शेवग्याच्या शेंगा आधी शिजवत असताना त्यामध्ये मीठ आणि थोडी हळद टाकल्यास भाजीची चव सुंदर लागते. टिप नंबर 20. पुरीचे पीठ घट्ट मळा म्हणजे पुरी तेलकट होत नाही. टिप नंबर 21. गोड पदार्थ करताना नेहमी त्यात चिमूटभर मीठ टाकले तर त्याची चव छान लागते आणि रंगही छान येतो. टिप नंबर 22. पावसाळ्यात काडीपेटीत तांदळाचे 7 ते 8 दाणे टाकून ठेवावेत. काडीपेट्या दमट होत नाहीत. टिप नंबर 23. नाजूक फळ जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अंजीर अथवा टोमॅटो सारख्या भाज्या एकमेकावर ठेवू नका. टिप नंबर 24. भाजीला चांगली तरी यावी त्यासाठी फोडणीत थोडी साखर घाला. भाजी खूपच चविष्ट बनून रंग आणि तरी छान येईल. टिप नंबर 25. फोडणीत मोहरी, जिरे टाकताना सगळ्यात आधी मोहरी टाकावी म्हणजे जिरे करपणार नाहीत. टिप नंबर 26. पालेभाजी आणली की आधी
स्वच्छ धुवून घ्यावी आणि मग चिरावी. भाजी चिरल्यावर कधीही धुवू नये. टिप नंबर 27. फ्लावरची भाजी आणून साफ करून 15 मिनिटे मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे आणि पाण्यातून हलकेच भाजी हाताने काढून घ्यावी. त्यामुळे किडे जंतू खाली पाण्यातच राहतात. टिप नंबर 28. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनमध्ये थोडं कॉर्नफ्लोअर मिक्स करा. भजी कुरकुरीत बनतील. टिप नंबर 29. भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवा. 3 ते 4 दिवस भेंडी ताजी राहते. टिप नंबर 30. बटाटे उकडताना काटा चमच्याने बटाट्याला छिद्र पाडल्यास बटाटे लवकर शिजतात. टिप नंबर 31. टोमॅटो गाजर जर नरम पडले असल्यास मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे. टिप नंबर 32. लसूण पटकन सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यात भिजवा. पटकन सोलले जातात. टिप नंबर 33. इडलीसाठी जाड तांदूळ वाटताना डाळ वाटावे, मग नंतर तांदूळ वाटावे, म्हणजे भांडी धुवायला वेळ लागत नाही. टिप नंबर 34. नारळ लवकर आणि बरोबर फोडण्यासाठी पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. टिप नंबर 35. लिंबाचा रस जर जास्त हवा असल्यास तो थोडा हाताने दाबून गोल गोल फिरवावा. रस जास्त येईल. टिप नंबर 36. पालेभाज्या झाकण न ठेवता गॅस फ्लेम फास्ट ठेवून भाजी शिजवावी. यामुळे भाजीचा रंग हिरवाच राहतो. टिप नंबर 37. बासुंदी बनवताना 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालावा. बासुंदी दाटसर आणि चविष्ट बनते. टिप नंबर 38. दूध उकळताना फाटेल असं वाटल्यास चिमूटभर बेकिंग पावडर घाला. दूध फाटणार नाही. टिप नंबर 39. कारल्याच्या भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी भाजीला मीठ चोळून ठेवा. कडूपणा कमी येईल. टिप नंबर 40. तांदळाच्या पिठाचे घावण बनवताना तुटू नये म्हणून पीठ ताजे घ्या. जुन्या पिठाचे घावण करताना तुटतात.